थंडीचे दिवस संपून आता उन्हाळा सुरू झाला आहे। काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे। उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वतःचं आरोग्य स्वतः जपलं पाहिजे। संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणं आवश्यक आहे। त्यामुळे उन्हाळ्यात घरच्या घरी स्वतःची प्रकृती कशी सांभाळता येईल याबाबत काही टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, झूम युअर नॉलेज ऑनलाईन या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। चला बघूया काही उन्हाळ्यासाठी आरोग्यदायी टिप्स। नंबर 1, भरपूर पाणी प्या। तहान जरी लागलेली नसेल ना तरी आहारामध्ये शरीरासाठी पाणी हे खूप महत्त्वाचे आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उकाडा आणि घामामुळे शरीरातील पाणी कमी होत जाते आणि त्यामुळे डिहायड्रेशन होऊन ताप येऊ शकतो। कमी पाणी प्यायल्याने भूक नसली तरी सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते आणि यासाठीच दररोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे। नंबर 2, फळं आणि भाज्या खाणं गरजेचं आहे। उन्हाळ्यामध्ये सीझनल म्हणजेच ह्या ऋतूमध्ये उपलब्ध असलेली फळं खाणं हे आरोग्यासाठी कायमच फायदेशीर ठरतं। उन्हाळ्यामध्ये आंबा, संत्री, टरबूज, आलूबुखार, द्राक्ष, जांभूळ आणि कलिंगड अशी बाजारात उपलब्ध असलेली ताजी फळं खाण्यावरती भर द्या। उन्हाळ्यात मिळणाऱ्या मोसंबी, संत्री आणि कलिंगडासारख्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं। शिवाय त्यात पोषक तत्वेही भरपूर असतात। त्यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होते। त्याचप्रमाणे आहारात भाजीपाल्याचा समावेश नक्की करा। दुधी, काकडी, दोडका यासह भरपूर पालेभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारून आजारी होण्याची संभावना कमी होते। नंबर 3, सक्रिय राहणे आणि व्यायाम करण्याचा प्रयत्न करा। बदलत्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी सक्रिय राहणं गरजेचं आहे। त्यासोबतच नियमित व्यायाम करणं नक्कीच फायदेशीर आहे। जास्त उष्ण तापमानामुळे अनेकदा ग्लानी येते, शरीरात कमी एनर्जी असल्यासारखे वाटू लागते आणि काही न करण्याची इच्छा होत राहते। म्हणून शरीरातील मरगळ घालविण्यासाठी सक्रिय राहणं गरजेचं आहे। त्यासोबतच रोज सकाळी काही मिनिटं व्यायाम केल्याने संपूर्ण दिवस फ्रेश जातो आणि काम करण्यासाठी उत्साह निर्माण होतो। नंबर 4, स्वच्छता। स्वच्छता आणि तुमच्या आरोग्याचा जवळचा संबंध आहे। स्वच्छ मन, स्वच्छ घर आणि स्वच्छ आहार यामुळे रोगांपासून दूर राहता येतं। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे अन्न पदार्थांमध्ये बॅक्टेरिया जलद गतीने पसरण्याची शक्यता वाढते। जास्त शिळे अन्न खाल्ल्याने पोटाचे आजार होऊ शकतात। त्याचप्रमाणे जास्त तिखट, तेलकट, प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ खाणं या दिवसांमध्ये टाळणं गरजेचं आहे। नियमित आंघोळ करावी, कारण उन्हाळ्यामध्ये घामोळ्या येतात, त्यामुळे वेळोवेळी हातपाय धुणे। नंबर 5, योग्य विश्रांती। शरीराला योग्य विश्रांती देणं गरजेचं आहे। शरीराला योग्य विश्रांती दिल्यास आजारी होण्याची शक्यता कमी होते। जागरण न करता पुरेशी झोप घेतल्यास मानसिक स्वास्थ्य नीट राहते। उन्हाळ्यात वातावरण बदलामुळे गॅस्ट्रोएंटरायटिस हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरतो। यामुळे पोटाचा त्रास होतो। दूषित पाणी आणि अन्नामुळे हे आजार पसरतात आणि यामुळे उघड्यावरील अन्न खाणं या काळामध्ये टाळलं पाहिजे। नंबर 6, हलक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे उन्हाळ्यामध्ये वापरणे गरजेचे आहे। त्यामुळे स्किन रॅश अवॉइड करता येऊ शकते। नंबर 7, प्रवासात जाताना पाणी आणि कांदा सोबत ठेवत जा। नंबर 8, मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेय पिणे टाळा, त्यामुळे शरीराचे डिहायड्रेशन होते। नंबर 9, तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर आणि हातापायांवर ओलसर कापड वापरा। आणि नंबर 10, ORS, लस्सी, तांदूळ पाणी, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी इत्यादी घरगुती पेये नियमित प्या, त्यामुळे शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत होते। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी झूम युअर नॉलेज ऑनलाईन या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।